नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याचा निकाल अखेर लागला. ज्या वेगाने ही मतमोजणी व्हायला हवी ती त्या वेगाने झाली नाही, पण अखेर जेव्हा झाली तेव्हा मात्र अजित पवारांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या समोर शरद पवारांचं पॅनल होतं, चंद्रराव तावरेंचं पॅनल होतं आणि एक अपक्षांचं सुद्धा. या सगळ्यांचा दारुण पराभव झालाय. चंद्रराव तावरे यांनी कशीबशी स्वतःची जागा राखली, पण शरद पवारांच्या पॅनलला 0 जागा मिळाल्या आहेत. या निकालानं स्थानिक राजकारण निश्चित बदलणार आहे. पण या निकालाचा अर्थ शोधत असताना हे लक्षात घ्यायला हवं की माळेगावच्या निकालाचा केवळ आणि केवळ स्थानिक पातळीवर सहकारापुरता संबंध नाही, तर त्याचा संबंध बारामती विधानसभा आणि बारामती लोकसभा या दोन्हीच्या निकालावर असतो. माळेगावचा निकाल लागायला तसा उशीरच लागला, पण या निकालाकडे मावळाचं खास लक्ष होतं. निकाल कसा आहे तो आता आपल्या समोर येतोय. सहकारी बचाव शेतकरी पॅनल चंद्रराव तावरे 1 सीटने निवडून आलेले आहेत. निळकंठेश्वर पॅनल, श्री निळकंठेश्वर पॅनल याला 20 जागा मिळाल्या आहेत. त्याचं नेतृत्व अजित पवारांनी केलं. शरद पवार बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून मैदानात उतरले होते. त्यांना 0 जागा मिळाल्या आहेत. कष्टकरी शेतकरी संघर्ष समिती मैदानात होती. या मैदानातल्या कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीलाही 0 जागा मिळालेल्या आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्यात लागलेल्या निकालाच्या निमित्तानं आपल्या समोर हा तपशील आहे. अजित पवारांच्या पॅनलचा तिथं दणदणीत विजय झालाय आणि परिणाम स्वरूप आता माळेगावच्या सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार हे चेअरमन म्हणून बसतील असं जवळपास नक्की आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जवळपास गेली 15 दिवस या एका साखर कारखान्याला मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसला आहे. म्हणूनच 20 विरुद्ध 1 उर्वरित 0 असाच निकाल लागलाय की काय हा प्रश्न पडावा. दादांनी आधीच 13 तारखेला डिक्लेअर केलं उद्याचं चेअरमन मीच आहे आणि दादांच्या शब्दावरती जनतेने जो प्रेम दाखवलं आणि त्या प्रेमाचं रूपांतर आज मतात झालं आणि मताचं रूपांतर आज विजय जिल्ह्यात गुलालात झालेलं दिसतंय. कारण दादांचा विकासच त्या पद्धतीचा आहे, त्यामुळे सगळे सभासद दादांच्या मागे गेल्यामुळे सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. चेअरमन पदाचे सूत्र दादांनी हाती घेतल्यामुळे विजय साजरा केला. अजित पवारांनी निकालातून साखर कारखान्याच्या राजकारणात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. त्याची कारणं काय आहेत सांगतायत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर. या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी स्वतः लक्ष दिलेलं होतं. खरं तर अजित पवार यांनी मीच या कारखान्याचा चेअरमन तुमचा होणार अशी घोषणा केली. यामुळे कुठेतरी सभासदांचा विश्वास जो आहे तो अजित पवार यांनी संपादन केला. प्रत्येक सभेमध्ये अजित पवार यांनी गावोगावी जाऊन जाहीर सभेमध्ये सभासदांना सांगितलं की मी या कारखान्याचा मी चेअरमन होणार आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीचा राज्यातील सर्वाधिक जास्त भाव जो आहे तो मी देणार अशी घोषणा दिली. अजित पवारांनी जो शब्द दिलेला होता की कारखान्याचं भलं मीच करू शकतो असा विश्वास सभासदांना पटवून दिला. यामुळे कुठेतरी या निवडणुकीमध्ये सभासदांनी अजित पवार यांच्यावर विश्वास दाखवला आणि याचा परिणाम जो आहे तो या निकालावरती झालेला आहे. आणि एकूणच सर्व येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील अजित पवारच तुमचं भलं करू शकतो असा विश्वास सभासदांना आणि इतर त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना दिला. यामुळे अजित पवार यांचं पॅनल जे आहे ते या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये प्रचंड मतांनी जे आहे ते निवडून आलेलं आहे आणि सभासदांनी
20-1 असा मोठा विजय जो आहे तो या निवडणुकीमध्ये सभासदांनी दिल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती. बारामतीच्या विधानसभा मतदारसंघातले 37 प्रमुख बूथ किंवा आपण त्याला गावं म्हणू, ही 37 गावं माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याच्या मतदारसंघात आहेत. आता माळेगावचा मतदारसंघ हा बारामती विधानसभेच्या मतदारसंघावर जर इतका प्रभाव टाकत असेल तर लक्षात घ्या आजच्या निकालाचा परिणाम बारामतीच्या विधानसभेवर आणि बारामतीच्या लोकसभेवर कसा होऊ शकतो. छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये पहिल्यांदाच त्यांनी कट्टर विरोधकाला बरोबर घेऊन त्यांच्या हातात कारखान्याची धुरा सोपवली. अजित पवारांचं राजकारण लोकसभेच्या नंतर विधानसभेमध्ये जसं बदललं तसं त्यानंतर आणखी बदललेलं दिसतं की अजित पवारांना इथल्या परिसरातला राजकीय विरोध कायमचा कमी करून किंवा बंद करून थांबवून जो ज्या काही पद्धतीने असेल तो, परंतु या तालुक्याच्या राजकारणावरती पुन्हा शरद पवारांच्या स्टाईलनेच राजकारण करायचं आहे, परंतु संपूर्ण तालुका त्यांना ताब्यात ठेवायचा आहे आणि हे करताना त्यांना राज्याच्या राजकारणावरती लक्ष देता यावं यासाठी माळेगाव कारखान्याची या नेतृत्वाची त्यांना खूप उपयोग होईल. अजित पवार आणि त्यांच्या विरोधकांच्या समोरच्या लढाई पलीकडे एक लढाई ही पडद्या मागची होती आणि ती होती युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार. माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं युगेंद्र पवार आणि सुप्रिया सुळेंची आघाडी अजित पवारांच्या विरोधामध्ये मैदानात उतरली होती, पण पडद्याच्या मागे. शरद पवारांनी आपल्या पॅनलची जबाबदारी युगेंद्र पवार यांना दिल्यानंतर युगेंद्र पवारांच्या मदतीच्यासाठी आणि अजित पवारांना हरवण्याच्यासाठी सुप्रिया सुळे मतप्रचार तसंच मतदार संपर्क या 2 गोष्टींवर काम करत होत्या. या निवडणुकीत तरी आपण अजित पवारांना हरवू असं युगेंद्र पवार यांना वाटत होतं, मात्र प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही आणि युगेंद्र पवार हे अजित पवारांच्या हातून विधानसभा पराभवानंतर दुसऱ्यांदा चितपट झालेले आहेत. बारामतीतल्या या संपूर्ण राजकारणाला पूरक घटना माळेगावच्या परिस्थितीमध्ये म्हणजे माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याच्या निकालातल्या परिस्थितीत दिसतात. पण याचा एक परिणाम हा दादा विरुद्ध साहेब या लढाईला सुद्धा लक्षात घेण्यासारखा आहे आणि म्हणूनच ही लढाई कुटुंबातली दरी रुंदावणार का असा प्रश्न उपस्थित होतो. शेतकरी बचाव पॅनलचे जे आहे अण्णा, त्यांच्या पॅनलचा एकच उमेदवार स्वतः चंद्रराव अण्णा निवडून आलेले आहे आणि त्यामध्ये विरोधी म्हणजे आपले जे शरद पवार साहेब गटाचा पॅनल आहे ते पूर्ण दुभा उडालेला आहे. त्यामध्ये असं दिसतंय की येणाऱ्या आणखी काही ज्या आहेत की ही लढाई जर अशीच चालली आणि जे पवारचे जी फूट पडलेली आहे ते फूट पाहता ही फूट जर अशीच चालू राहिली तर काकाला आपले जे पुतणे आहेत ते किती शह देऊ शकतात आणि सर्व सांगतात ते आता अजून आपल्याला पाहावं लागणार आहे.